सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे। जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे। जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बॅनर, जाहिराती आदी प्रसिद्धी विषयक साहित्य तात्काळ काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत। आणि तुम्ही लोकांना माहिती पडलंच असेल की आपल्या ठिकाणी 26 एप्रिलला इलेक्शन होणार आहे, पोलिंग होणार आहे आणि 4 जूनला काउंटिंग आहे। आता आजपासून MCC लागलेली आहे। त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण आज सगळे विभाग प्रमुखांची मीटिंग घेतली होती। त्यांना सूचना दिली की 24 तासात गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सगळे प्रकारचे जे पोस्टर, बॅनर किंवा पेंटिंग्स कोणत्याही प्रकारची आहे पॉलिटिकल गव्हर्नमेंटचे रिलेटेड ॲडव्हर्टाइजमेंट ते सगळे काढण्याची सूचनासुद्धा सर्वांना दिलेली आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 24,16,345 वोटर्स आहे आणि 2,672 पोलिंग बूथ्स आहे। आता ह्या प्रकारची बाकी जे डिटेल्स आहेत ते सर्वांना सर्क्युलेट केली जाणार आहे। हे थोडक्यात ओव्हरऑल इन्फॉर्मेशन होती। याप्रमाणे बाकी इतर किती मशीन्स उपलब्ध हैं, किती आपले सेक्टर ऑफिसर्स हैं और किती आपली टीम्स उपलब्ध हैं FSTची, SST आणि VSTची, ते सगळी डिटेल्स तुम्हाला न्यूमेरिकल फिगर्स दिले जाणार आहे, सर्क्युलेट केली जाणार आहे। आता मी फक्त ओव्हरऑल जे ब्रीफ आहे ते सांगतो आपण काय काय केलं आहे आणि पुढे काय करणार आहे। तो पहिला विषय तो MCC आता आजपासून लागलेली आहे। तो MCCचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहे, जसं पोस्टर, बॅनर काढणे आणि सगळं काढणे। या व्यतिरिक्त आता कालच आपल्याकडे बॉर्डर मीटिंगसुद्धा घेण्यात आली होती, जे MPचे बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्स होते आणि आपली एक कंबाईंड मीटिंग झाली होती। त्याच्यात डिस्कशन झाला की बॉर्डरच्या ठिकाणी किती चेकपोस्ट असले पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा आपला कॉर्डिनेशन राहणार आहे, कारण की MP आणि महाराष्ट्रामध्ये स्मूथ व्हेकल फ्लो असतं आणि एक्साइज, RTO आणि पोलीसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे हे चेकपोस्ट आहे। एकंदरीत 8 चेकपोस्ट आहे बॉर्डर एरियामध्ये। धारणीमध्ये 3 आहे, चिखलदरामध्ये 1 आहे, अचलपूरमध्ये 1 आहे आणि मोर्शीमध्ये 3 आहे। तो त्या संदर्भात सुद्धा आपला कोऑर्डिनेशन झाला होता आणि कोणत्या प्रकारे आपण इलेक्शनच्या दरम्यान त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणार आहे त्यावर सुद्धा खूप चर्चा झाली आणि डिस्कशन करून आपण पूर्ण एक प्लॅनिंग केलेली आहे। आता या व्यतिरिक्त आपल्या ठिकाणी आपले जिल्ह्यामध्ये जवळपास 15,985 दिव्यांग वोटर्स आहे आणि 85+ वोटर्स 39,926 आहे। हे लोकांसाठी होम वोटिंगची सुद्धा संधी उपलब्ध राहणार आहे। हे ऑपॉर्च्युनिटी आहे, ऐसा नाही आहे की यांच्यासाठी फक्त हेच एक ऑप्शन राहणार आहे। इलेक्शन कमिशनची अशी तयारी आहे की हे लोकसुद्धा पोलिंग स्टेशनमध्ये आले पाहिजे आणि पोलिंग स्टेशनमध्ये येऊन यांना मतदान केला पाहिजे। लेकिन जर ह्यांना असं वाटते की यांची अशी परिस्थिती आहे की हे म्हणजे पोलिंग स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही आहे, तर ह्यांना 12D फॉर्म भरून द्यावा लागेल आणि तेव्हा यांना होम वोटिंगसाठी सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे। आता आपले जिल्ह्यामध्ये SST, VST आणि FST टीमसुद्धा नेमण्यात आलेली आहे। एकूण आपल्या जिल्ह्यात 77 FST टीम्स आहे, 97 SST आहे, VST 37 आहे आणि VVT 8 टीम्स आहे। तो हे सगळे टीम गठीत करण्याचे उद्देश हेच असतात की कुठेही MCCचं व्हायोलेशन होत आहे किंवा जे पॉलिटिकल पार्टी किंवा पॉलिटिकल कॅन्डिडेट मार्फत जे काही एक्सपेंडिचर होत आहे ते मॉनिटर करणे, जेव्हा त्यांची रॅलीज असतात, जेव्हा त्यांचे कार्यक्रम असतात, ते सगळी आपली VST टीममार्फत व्हिडिओग्राफी केली जातात आणि त्याच्यात किती एक्सपेंडिचर होत आहे त्यांच्या मार्फत ते सुद्धा त्याच्यासुद्धा एक आपल्याकडे प्रूफ ठेवला जातात। आणि ह्या व्यतिरिक्त आता जर कोणतेही नागरिकने ह्या संदर्भात MCC संदर्भात किंवा एक्सपेंडिचर संदर्भात किंवा कोणतेही व्हायोलेशन संदर्भात कोणत्याही प्रकारची जर तक्रार करायची आहे तो इलेक्शन कमिशनने CVGILची एक ॲप उपलब्ध करून दिली आहे। आता ह्या ॲपमध्ये कोणतेही नागरिक तक्रार करू शकतात, कंप्लेंट रेज करू शकतात आणि हे कंप्लेंट आपल्या ठिकाणी मॉनिटर होतात जिल्हा स्तरावर सुद्धा आणि त्याच्यानंतर AC स्तरावर सुद्धा हे मॉनिटर केलं जातात।